शेतकरी मित्रांनो, या थंडीमध्ये तुमच्या शेतामध्ये कोणतंही पीक असू द्या, या पिकांना सल्फर म्हणजेच गंधक दिल्यामुळे होणारे जबरदस्त फायदे याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। जय शिवराय, नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक YouTube चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, माझ्या शेतात कांदा पीक आहे, तुमच्याही शेतात कांदा पीक असेल। त्याचबरोबर येणाऱ्या काळात आपण पाट पाण्यावर असेल, मल्चिंगवर, बेडवर कोणतीही पिकं करणार आहोत किंवा सध्याच्या घडीला तुमच्या शेतात कांदा असेल आणि कोणतीही पिकं असू द्या, या पिकांना या थंडीमुळे जोमदार जबरदस्त वाढ करायची आहे आणि एक प्रकारचं आपल्याला आपल्या पिकांचं उत्पादन वाढवायचं असल्यास सल्फर हे का आवश्यक आहे याची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय। यासाठी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब नक्की करून ठेवायचे, समोरील घंटा आलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही आपले ही व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता कमेंट्स नक्की करा आणि तुमच्या शेतात कोणतं पीक आहे याची देखील कमेंट्स करा। तर लक्षात घ्या, या थंडीमध्ये सल्फर म्हणजेच गंधक हे आपण आपल्या पिकांना कशा पद्धतीने देऊ शकतो, तर पहिली पद्धत म्हणजे आपण पावडरमध्ये सल्फर आपल्या पिकांना देऊ शकतो। दुसरी पद्धत म्हणजे आपण दाणेदार स्वरूपामध्ये देखील सल्फर आपल्या पिकांना देऊ शकतो आणि तिसरी पद्धत म्हणजे आपण फवारणीद्वारे देखील आपल्या पिकांना सल्फर देऊ शकतो। आता लक्षात घ्या, दाणेदार मध्ये तुमच्या पिकांना देत असाल तर कांदा पीक असेल तर पहिल्या खताला दुसऱ्या खताला सल्फर एकरी 10 किलो याप्रमाणे द्यायचे आणि त्याचबरोबर तुम्ही तुमचं पीक करत असाल तर यामध्ये बेसल डोस मध्ये देखील सल्फर देऊ शकता दाणेदार मध्ये। विशेष म्हणजे तुम्ही हे सल्फर दिल्यामुळे होणारे फायदे पुढे जाऊन सांगतो। दुसरी पद्धत, आपण पावडर मध्ये देखील आपल्या पिकांना सल्फर देऊ शकतो। मग तुमचं कांदाच पीक आहे असं नाही, माझंही कांदा पीक आहे, पण कांदा पीक असेल आणि इतर कोणती पिकं सध्याच्या घडीला स्टेज मध्ये असतील, 1 महिन्याच्या पुढे गेल्यानंतर पीक आपलं सल्फर पाण्यातून द्यायचं। 80% वालं द्या, 90% वालं द्या, एकरी 3 किलो याप्रमाणे 200 लिटरचं बॅरल करा, यामध्ये 150 ते 200 लिटर पाणी घ्या आणि यामध्ये 3 किलो सल्फर पाट पाण्यातून ड्रिपने देखील तुमच्या पिकांना देऊ शकता। आता तिसरी महत्वाची पद्धत सल्फर दिल्यामुळे, तिसरी पद्धत आहे फवारणीद्वारे। आता फवारणीद्वारे मध्ये कसं, काही बुरशीनाशक आहे, यामध्ये सल्फरचा घटक आहे। मग फवारणीमध्ये घेताना कशा पद्धतीने घ्यावं, तर ही व्हिडिओ तुमच्या कृषी सेवा दुकानदारांना दाखवायची, कारण दुकानदारांच्या पद्धतीनेच फवारणीसाठी तुम्ही घेऊ शकता, यामध्ये योग्य कॉम्बिनेशन घेऊन तुमच्या पिकांना फवारणी करू शकता। चौथी महत्वाची पद्धत तर ती म्हणजे आपण सल्फरची डस्टिंग देखील करू शकतो फळबाग पिकांना। आता सल्फर दिल्यामुळे तुमच्या पिकांना होणारे जबरदस्त फायदे, पहिलं तर म्हणजे सल्फर एक बुरशीनाशक म्हणून काम करतं, कीटकनाशक म्हणून देखील काम करतं आणि तुमच्या पिकांना पावडर मिल्ड्यू असेल, त्याचबरोबर जो टीक पडणे असेल म्हणजे जो डाग येतो, तर यावर देखील कंट्रोल मिळवण्याचं काम करतं। विशेष म्हणजे तुम्ही या थंडीत सल्फर म्हणजेच गंधक हे तुम्ही तुमच्या पिकाला देत असाल तर थंडीमध्ये एक हीट तयार होते, कारण जमीन आपली थंड पडते आणि पिकांची वाढ होत नाही। एकंदरीतच काय, तुमच्या पिकांची वाढ होते, हिरवळही दिसते आणि जमीन देखील तावाव असते आणि निश्चितच तुमचं पीक जबरदस्त डेव्हलप होतं। सल्फर मुळे काय होणार माहिती का, क्षारपट जमीन जिथं आहे तर या क्षारपट जमिनीमधली कीड मारण्याचं काम देखील सल्फर म्हणजेच गंधक करतं। एकंदरीतच काय, सल्फरचे फायदे अनेक आहे, पण आपण वापरणं गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात थंडीमध्ये जर तुम्ही सल्फर तुमच्या पिकाला देत असाल ना, निश्चित स्वरूपात जबरदस्त फायदा होतो। मग तुम्ही बेसल डोस मध्ये द्या, पहिल्या खतामध्ये द्या, दुसऱ्या खतामध्ये द्या, खालून पाण्यातून पावडर मध्ये द्या, ड्रिपने द्या, त्याचबरोबर वरून फवारणी करते वेळी तुमच्या दुकानदारांना विचार फवारणी करा आणि डस्टिंग फळबागांना देखील करू शकता। आणि या थंडीमध्ये तुमचं पीक जोमदार जबरदस्त काढायचंय, कोणतंही पीक असू द्या, वाढ जबरदस्त करायची, हिरवळ क्वालिटी आणायची आहे, तर निश्चित स्वरूपात तुम्ही सल्फर म्हणजेच गंधक याचा वापर करणं तितकंच महत्वाचं ठरतं। आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतात कोणतंही पीक असू द्या, सल्फर फक्त थंडीमध्येच फायदा करते असं नाही, 12ही महिने कोणत्याही पिकाला आपण सल्फर हे देणंच गरजेचं आहे आणि जेवढाच सल्फरचा वापर कराल तेवढाच फायदा झालेला आपल्याला
बघायला मिळतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, थंडीच्या दिवसामध्ये सल्फर म्हणजेच गंधक तुमच्या पिकांना दिल्यामुळं होणारे जबरदस्त फायदे. ही जर आपली माहिती आवडली, अजून देखील मिलिंद बोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब नक्की करायचे, समोरील घंटावर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता, कमेंट्स नक्की करायची आहे. धन्यवाद. जय जवान, जय किसान.